वेलकम बॅक टू माय चॅनल। स्वागत आहे सर्वांचं आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज मी बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवते, कारण मला ब्लॉग बनवायला खरं तर भेटतच नाही। आणि आज आम्ही चाललेलो आहोत फिरायला। आता सकाळचे वाजलेले आहेत 5:45 आणि आम्ही आता चाललेलो आहोत केलवा बीच आणि ओसई रिसॉर्ट म्हणजेच वसई विरारमध्ये चाललेलो आहोत। तर आता आम्ही घरातून निघालेलो आहोत। पुढे जाऊन थोड्याच वेळात बाकीच्यांना म्हणजे बाकीचे फ्रेंड्स त्यांना भेटू आणि एकत्र निघू। तर तुम्हाला मी दाखवेलच आणि तिथे काय एन्जॉय करतो ते सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करेल। तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। चला तर मग। आणि फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहोत। चला काकी काहीतरी आता बोला। आता कोणाला बोलायचं? घ्या चला चला देवीदास घ्या। नाही तुम्ही येऊन द्या सगळ्यांना येऊन द्या। जोश मध्ये पिकनिक सालाबाद प्रमाणे आमचं यशस्वी तिसरं वर्ष। छान आमची पिकनिक चाललेली आहे। पियू काय बोल? आता आम्ही स्टायलिश वेली मम्मीकडून आता आम्ही आलेलो आहोत पपया नर्सरीच्या समोर आणि सर्व हळूहळू जमा होत आहे। तुम्ही बघू शकता। ए बाबू हाय कर। हाय आता आम्ही नाश्त्यासाठी उतरलेलो आहोत आणि नाश्ता करून मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत। बघू शकता। आता नाश्त्यामध्ये आता आहे मेंदूवडा आणि सर्व फायनली आता आम्ही बीचवर पोहोचलेलो आहोत। थोड्याच वेळात बीचवर जाणार आहोत। आणि आम्ही आता व्हेज आणि नॉन व्हेज अशा 2 गटांमध्ये विभागलं गेलं आहे। जे व्हेजवाले आहे ते व्हेज खात आहेत आणि नॉनव्हेजवाल्यांनी मस्तपैकी ताव मारलेला आहे। बघू शकता आमचा तर डिश संपलेला आहे। त्याच्यानंतर आमचा इच्छा येणार आहे आणि इथलं जेवण अगदी छान रुचकर आहे। तुम्ही पण या आणि आस्वाद घ्या। आता मी इथे आली तुम्हाला दाखवायसाठी। आमचा ब्लॉग चालू झालेला आहे। आमचा ब्लॉग चालू झालेला आहे। कोणालाच नाही का बघू शकता। तर ब्लॉग मस्त आहे। सबस्क्राईब करा, लाईक करा। तुम्ही बघू शकता इकडे बघा किती भारी नजारा आहे। देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन आता आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो आहे। सगळ्या मुलांचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही इकडे सगळं मंडळ बसलेलो। जेवून आम्ही आता मस्त बीचवर जाणार आणि एन्जॉय करणार। पण आता आपण इथे बघू शकतो। तर इथे काय आता आम्ही बीचवर पोहोचलेलो आहोत। बघू शकता। आणि ते खूप छान असा आशापुरा मंदिर आहे आणि त्याचं दर्शन घ्यायला चाललेलो आहोत मंदिरात आम्ही।
हो मस्त एकदम छान आलो मित्र आपण फक्त असं सांगू शकतो आशापुरा मंदिर हे समुद्रात बांधलेलं एक मंदिर आहे जे भरतीच्या वेळेस आपण पूर्णपणे पाण्यात गेलेलं बघतो. आणि याच्यापेक्षा शिवकुडीला गेलात का? शिवकुडीला तर बाबा एवढीच ऐक, शिवकुडीला एवढी जागा आहे. माणसं कशी जात असते. हॅलो, आता एक आर्या गाणं बोलणार आहे. आर्याचं गाणं झाल्यानंतर आपल्याला सैराट गाण्यावर डान्स करायचं आहे सगळ्यांना. चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो. याचं खचकन चालतो 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 फायनली आमचा आता डान्स करून झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत जेवायला. तर मी जेवणात काय काय मेनू आहे ते तुम्हाला दाखवते. बापरे, हे वेजचं कुठे आहे मग? वेज पुढे अशी नॉनव्हेजची सुंदर अशी डिश तयार आहे, हे बघू शकता. पण मग मी व्हेज खाणार आहे, काय करणार. बघू शकता आम्ही सर्व आता जेवायला बसलेलो आहोत आणि ही मी घेतलेली आहे व्हेज थाली आणि इकडे आपल्या समोरच आहे आत्ताच दाखवली नॉनव्हेज थाली, बघू शकता. आणि आत्ता आम्ही जेवण करून घेत आहोत आणि नंतर मग भेटू. फोन देतो, कोणता देऊ? नाही मी आता व्हिडिओ शूटिंग मध्ये आहे. मी शूटिंग मध्ये आहे. शूटिंग चालले.
एक नंबर म्हणजे चांगलं प्राइज म्हणजे मिळालेलं ना. टीमच्या प्राइज आहे तर 20 रुपयाला तिकीट आहे. फायनली आता आमचं जेवण करून झालेलं आहे आणि आता आम्ही हौजी घेणार आहोत. आता बघू शकतो. म्हणजे